नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा मुंबई मंडळाची 2030 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे। आज आपण संकेत क्रमांक 414A कन्नमवार विक्रोळी या प्रोजेक्ट बद्दल माहिती तसेच साइट व्हिजिटचा व्हिडिओ विथ सॅम्पल फ्लॅट आणि 2023च्या विजेत्यांचा अनुभव शेअर करणार आहोत। संकेत क्रमांक 414A हा प्रोजेक्ट EWS उत्पन्न गटात येतो। या प्रोजेक्टमध्ये 1 BHK चे 28 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 27.98 स्क्वेअर मीटर म्हणजे 301 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 35,82,177 रुपीज आहे। अनामत रक्कम 25,000 रुपये आहे। फॉर्मचे 590 रुपये भरावे लागतील। या प्रोजेक्टचा समावेश म्हाडाने विखुरलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सदनिकांमध्ये केला आहे। या प्रोजेक्टला OC मिळालेली आहे। हा प्रोजेक्ट पूर्ण तयार आहे, त्यामुळे लॉटरी विजेत्यांना लवकरच ताबा मिळू शकतो। हा प्रोजेक्टचा साइट प्लॅन आहे। यामध्ये A विंग आणि B विंग दिसत आहेत। हा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये 4 फ्लॅट, 2 लिफ्ट आणि 1 स्टेअरकेस दिलेली दिसत आहे। हा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यानंतर हा लिव्हिंग रूमचा एरिया आहे आणि त्यामधून पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला किचन असून डाव्या हाताला छोटीशी लॉबी आणि वॉश बेसिन आहे आणि WC आणि बाथरूम वेगवेगळे देण्यात आलेले आहेत। किचन मधून पुढे गेल्यानंतर बेडरूम दिलेला दिसत आहे। कन्नमवार नगर विक्रोळी येथे जवळ डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे येथील नागरिकांना थोड्याफार प्रमाणात त्रास आहे। आपण या प्रोजेक्टच्या आजूबाजूचा परिसर दाखवत आहोत। आता आपण संकेत क्रमांक 414 आहे ह्या प्रोजेक्टला भेट द्यायला आलेलो आहोत आणि हा बिल्डिंगचा मेन गेट आहे। आपण पाहून घेऊ शकता माझ्या मागे बिल्डिंगचा मेन गेट आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे। गेल्या वर्षीच म्हाडाने इथे लॉटरी काढलेली होती आणि जवळपास लोकांना घरं मिळालेली आहेत। लोक इथे राहतात आहेत, पण आता सुद्धा म्हाडाने इथे आपल्या या लॉटरीमध्ये घरं काढलेली आहेत। आम्ही आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत। इथे पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। आपण बघून घेऊ शकता पार्किंगची व्यवस्था आहे। हा सोसायटीचा परिसर आहे, आतला गेटच्या आतला परिसर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण पाहून घेऊ शकता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आता आपण संकेत क्रमांक 414 आहे या प्रोजेक्टला भेट द्यायला आलेलो आहोत। म्हाडाने इथे आपल्याला 28 फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहे। आपण पाहूया की कसं कंट्रोल फ्लॅट ही लॉबी देण्यात आली आहे। खूप स्पेशियस लॉबी आहे, आपण पाहून घेऊ शकता। खूप स्पेशियस लॉबी आहे, डेकोरेटिव्ह आहे। खाली मार्बल पण खूप चांगल्या रीतीने वापरलेले आहे। 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत, एक राईट साइडला आणि एक लेफ्ट साइडला अशा लिफ्ट देण्यात आलेले आहेत आणि इथे एक्झिट सुद्धा देण्यात आलेली आहे। यावर एक एक्झिट आहे, त्यावर एक एक्झिट आहे आणि इथे फायर एक्झिट देण्यात आलेली आहे। लिफ्ट बघा, लिफ्ट पण खूप चांगल्या प्रतीची देण्यात आलेली आहे। खूप छान लिफ्ट आहे, स्पेशियस आहे, लिफ्ट पण छान आहे। आपण पाहून घेऊ शकता 24 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे पूर्ण आणि लिफ्ट ही डिजिटल लिफ्ट लावण्यात आलेली आहे जॉन्सन कंपनीची। खूप छान लिफ्ट आहे। या साइडला आपण बघू शकता की फायर आणि इलेक्ट्रिसिटी या दोन्ही साइडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। व्हेंटिलेशन साठी सुद्धा चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे। हा पॅसेज खूप चांगला आहे। मधला जो पॅसेज आपण पाहून घेत आहे, जी लॉबी पाहून घेत आहे, एका माळ्यावर 4 फ्लॅट आहेत आणि 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत। पण पॅसेज खूप छान आहे आणि ही फायर सिस्टम लावण्यात आलेली आहे। पूर्ण आपण बघू शकता फायर सिस्टम करून देण्यात आलेली आहे। खूप छान व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथे म्हाडाने आपल्याला EWS मध्ये 28 फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत। 414A कन्नमवार नगर। चला सॅम्पल फ्लॅट पाहूया। या लिव्हिंग रूम आहे, फायर सिस्टम लावून देण्यात आलेली आहे। पूर्ण फायर सिस्टम केलेली आहे। हा लिव्हिंग रूमचा एरिया आहे, ग्रिल सुद्धा बसवून देण्यात आलेली आहे, स्लायडिंग केलेली आहे। हा लिव्हिंग रूमचा एरिया आहे आणि हा किचन आहे। तर आपण किचन पाहूया। किचन पाहू शकता लेफ्ट साइडला प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे। प्लॅटफॉर्मचे अरेंजमेंट खूप चांगल्या रीतीने केलेले आहे आणि इथे फ्रीज साठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मेन म्हणजे हे म्हाडाने खूप चांगले काम केलेले आहे। फ्रीज साठी इथे आपल्याला स्विचेस दिलेले आहेत, स्लायडिंग दिलेली आहे, त्याला ग्रिल सुद्धा दिलेली आहे आणि हा ओटा छोटासा आर्टवर्कशी केलेला आहे। छोटासा एल शेप मध्ये सिंक देण्यात आलेली आहे। वरती स्टोरेज साठी हा लॉफ्ट देण्यात आलेला आहे। आपण पाहून घेऊ शकता हा छोटासा लॉफ्ट दिलेला आहे। ही छोटीशी पॅसेज आहे वॉशरूमच्या एरियामध्ये। हा पॅसेज आहे, वॉश बेसिन देण्यात आलेली आहे इथे आणि लेफ्ट साइडला इथे इंडियन टॉयलेट देण्यात आलेले आहेत विथ फ्लश।
इंडियन टॉयलेट विथ फ्लश, पूर्ण टाईल्स केलेली आहे आपण बघू शकता आणि व्हेंटिलेशनसाठी पण ठेवण्यात आलेले आहे. राईट साईडला इथे बाथरूम आहे, आपण पाहू घेऊ शकता. पूर्ण टाईल्स केलेली आहे, वरपर्यंत अगदी टाईल्स लावलेली आहे, डेकोरेटिव्ह टाईल्स करून देण्यात आलेली आहे. इथे सुद्धा व्हेंटिलेशनचा चांगला आहे आणि बाजूलाच वॉश बेसिन देण्यात आलेली आहे. छोटासा पॅसेज आहे. यानंतर आपण बेडरूमकडे जातो. चला बेडरूमकडे. हा बेडरूमचा एरिया आहे. आटोपशीर छोटासा बेडरूम छान आहे, आपण पाहू घेऊ शकता. अगेन लॉफ्ट देण्यात आलेला आहे स्टोरेजसाठी आणि विंडो ग्रिल स्लायडिंग करून देण्यात आलेली आहे. स्लायडिंग पण चांगल्या प्रतीची आहे. ग्रिल देण्यात आलेली आहे. स्विचेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपण बघून घेऊ शकता. स्विचेसची व्यवस्था आहे. फायरचा सिस्टम देण्यात आलेली आहे. बेडरूमच्या इथे पण त्याच्यासाठी फायरचा आहे. स्पेशल म्हणजे छोट्याशा फॅमिलीसाठी कॉम्पॅक्ट 1 BHK. आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला कसा वाटला प्लॅन कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. नमस्कार, आपण आज 414A या प्रोजेक्टला भेट दिलेला आहोत आणि म्हाडाच्या गेल्या वेळच्या लॉटरीमध्ये एक विजेते आपल्याला भेटलेले आहेत. नमस्कार सर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. कारण आता परत म्हाडाने आपल्याला लॉटरीमध्ये इथे घरं काढलेली आहेत, पण हे गेल्या वेळचे विजेते आहेत आणि ते आपल्याला भेटलेले आहेत आणि ते आपल्याशी बोलायला तयार झालेले आहेत. चला आपण त्यांचा अनुभव शेअर करूया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, काय आपलं नाव आणि काय सांगू शकता? आम्ही मागच्या वर्षीच्या लॉटरीमध्ये इकडे विन झालो. माझं नाव प्रेमधन राठोड आहे. माझ्या मिसेसचं नाव वर्षा राठोड आहे आणि आम्ही इकडे 804 या क्रमांकाच्या फ्लॅटवर आमचा विजय मिळवला आणि आम्ही तो ताब्यात सुद्धा घेतला. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. आणि इथची साईड खूप छान आहे. इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. इथून 1-2 मिनिटाच्या अंतरावर इथून बसची व्यवस्था आहे आणि इथून विक्रोळी स्टेशन फार जवळ आहे. सगळं मार्केट इमारतीच्या खाली आहे. कुठेच लांब जावं लागत नाही. पाण्याची व्यवस्था पण खूप चांगली आहे. पार्किंगची व्यवस्था पण आहे. आता इकडे आमच्याकडे आता एवढे फ्लॅट आहे आणि पूर्ण भरलेले नसल्यामुळे पार्किंग मोकळीच आहे आणि एकंदरीत बघितलं तर वातावरण खूप चांगलं आहे. आणि मुलांसाठी वगैरे स्कूल कॉलेज असं एकदम नियर, एकदम जवळ, लागून 2 मिनिटाच्या अंतरावर इकडे विकास विद्यालय आहे. इथं बाजूला एक अस्मिता कॉलेज आहे. इकडे बँक आहे, तिकडे दवाखाने आहे, इकडे मेडिकल शॉप्स आहे, नर्सरी आहे. मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला ज्या काही व्यवस्था हव्यात त्या तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. मॅडम, तुमचा अनुभव काय असेल तर तुम्ही थोडासा शेअर करा आम्हाला. नाही, तसं जे सरांनी सांगितलंय तुम्हाला आवडलंय? तुम्हाला लॉटरीतलं घर आवडलंय? तुमच्या स्वप्नातलं घर पूर्ण मिळालंय तुम्हाला? असं वाटतंय तुम्हाला की तुमचं स्वप्न पूर्ण झालंय घराचं म्हाडाच्या तर्फे? घर थोडं असं छोटा आहे, पण कसं आहे की एक मुख्याच्या ठिकाणी लागल्यामुळे छोट्या असल्याची जाणीव इथे होत नाही. म्हणजे सगळ्या व्यवस्था असल्यामुळे छोटं घर आहे त्याचं तुम्हाला दुःख वाटत नाही. का तर एवढं मार्केटमध्ये आणि एवढ्या मोक्याच्या ठिकाणी इकडे म्हाडाने बिल्डिंग उभी केली आहे की आपण इथे ओपन मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो तर 70-80 लाख रुपये 1 BHK ला लागेल. त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये म्हाडाने उपलब्ध करून दिलं. फार छान शासनाचा प्रोजेक्ट आहे आणि गोरगरीब लोकांसाठी फार छान. बरोबर की गव्हर्नमेंट आपल्यासाठी काही ना काहीतरी करतेच आहे ह्या माध्यमातून, म्हाडाच्या माध्यमातून. त्यामुळे हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे असं सरांचं मत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आपण सरांना विचारूया की त्यांना घर लागल्यानंतर किती पैसे एक्स्ट्रा द्यायला लागलेले आहेत आणि त्यांना आता मेंटेनन्स किती येतोय. सर, आमचा सर्वात महत्वाचा प्रश्न आम्हाला लोक विचारतात कमेंट करून की सर, की घर लागल्यानंतर म्हाडाचं तुम्हाला किती एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागले? एक्स्ट्रा चार्जेस मॅडम, आम्हाला घराची किंमत सोडून जवळपास रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे चार्जेस 2.5 लाख रुपये लागले. 2.5 लाख रुपये. आणि एका वर्षाचा मेंटेनन्स म्हणून आमच्याकडून जवळपास 40,000 रुपये त्यांनी म्हाडांनी 1 वर्षासाठी घेतले. 1 वर्षाचा पूर्ण मेंटेनन्स म्हणून म्हाडाने 40,000 रुपये सरांकडनं घेतलेले आहेत आणि असे जवळपास सगळे 3 लाख रुपये एक्स्ट्रा वर गेलेले वरती गेले. म्हणजे जो म्हाडाचा बेसिक रेट असतो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्ही 3 लाख रुपये आम्ही जास्तीचे दिले. आता सध्या तरी सोसायटी झालेली नाहीये, म्हणजे सोसायटी होण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे सोसायटीचा मेंटेनन्स तर तुम्हाला लागलेला नाहीये. म्हाडाने मेंटेनन्स अगोदर घेतलेला आहे तेच अजून चालू आहे. जेव्हा सोसायटी होईल रजिस्टर त्याच्यानंतर तुमचा मेंटेनन्स चालू होईल. बरोबर. धन्यवाद सर. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.